यहेजकेल अध्याय 38। परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, मागोग देशातील गोग, जो रोष, मेशेक व तुबाल यांचा अधिपती, त्याजकडे आपले मुख करून त्याज विरुद्ध संदेश दे. त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, अरे गोगा, रोष, मेशेक व तुबाल यांच्या अधिपती, मी तुझविरुद्ध आहे. मी तुला पळ काढावयाला लावीन, तुझ्या जाभाडात गळ टोचून तुला बाहेर काढीन. तुझे सर्व सैन्य, घोडे व स्वार यास बाहेर काढीन. सर्वजण सुंदर पोशाख ल्यालेले, कवच व ढाल धारण केलेले, तरवारी परजणारे, अशांचा तो मोठा समूह आहे. त्यासह ढाल व शिरस्त्राण धारण केलेले पारस, कुश व पूट, गोमर व त्याचा सेनासमूह, अगदी उत्तरेकडील तोगार्माचे घराणे व त्याचा सर्व सेनासमूह, तसेच अनेक जातीचे लोक यास तुझसह बाहेर काढीन. तू व तुझ्या पक्षाकडे जमा झालेले सर्व समूह, असे तुम्ही तयार व्हा, तयार व्हा. तू त्यांचा नायक हो. बहुत दिवस लोटल्यावर तुझा समाचार घेण्यात येईल. शेवटल्या वर्षी जो देश तरवारीपासून बचावेल व ज्या देशात अनेक राष्ट्रातून जमा केलेले लोक पुन्हा पुन्हा उद्ध्वस्त होत असलेल्या इस्रायल पर्वतांवर वस्ती करतील, त्या देशावर तू चढाई करशील. तथापि त्या लोकास राष्ट्रातून बाहेर आणले असून ते सर्व निर्भय राहतील. तू तुफानासारखा चालून येशील. भूमीला मेघ झाकितो त्यासारखा तू होशील. तू, तुझे सर्व सेनासमूह व तुझसह अनेक राष्ट्रांचे लोक, असे तुम्ही सर्व याल. प्रभू परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तुझ्या मनात कल्पना येतील आणि तू दुष्ट युक्ती योजशील. तू म्हणशील, ज्या प्रदेशातील गावांना तटबंदी नाही, त्यावर मी चढाई करीन. जे स्वस्थपणे निर्भय राहत आहेत व ज्यापैकी कोणालाही कोट, अडसर, वेशी वगैरे काही नाहीत, त्याजवर मी चालून जाईन. लोकांची मालमत्ता हिरावण्यासाठी व लुटालूट करावयासाठी ज्या ओसाड ठिकाणी पुन्हा वस्ती झाली आहे, त्यावर माझा हात चालवावा आणि निरनिराळ्या राष्ट्रातून जमा केलेल्या ज्या लोकांनी गुरेढोरे व मालमत्ता संपादन केली आहे व जे पृथ्वीच्या मधल्या प्रदेशी राहत आहेत, त्याजवर हात चालवावा म्हणून मी चालून जाईन. शबा, ददान आणि तार्शिश येथले व्यापारी व त्यांचे सर्व तरुण सिंह तुला म्हणतील, तू लुटालूट करावयास आलास काय? तू मालमत्ता हरण करण्यासाठी आपला सेनासमूह जमविला आहे काय? सोने रुपे न्यावे, गुरेढोरे व माल न्यावा आणि मोठी लूट करावी म्हणून तू आला आहेस काय? यास्तव
हे मानवपुत्रा, संदेश देऊन गोगाला सांग. प्रभू परमेश्वर म्हणतो, जेव्हा माझे लोक इस्रायल निर्भय वसतील, तेव्हा हे तुला कळणार नाही काय? तू आपल्या स्थानाहून येशील, उत्तरेकडल्या दूरदूरच्या देशातून अश्वारूढ झालेला मोठा लोकसमुदाय, मोठा दळभार तू बरोबर घेऊन येशील. अभ्राने देश झाकावा, तसा तू माझे लोक इस्रायल यावर चाल करून येशील. हे गोगा, शेवटल्या दिवसात असे घडेल की मी राष्ट्रांदेखत तुझ्याद्वारे आपली पवित्रता प्रगट करीन. तेव्हा राष्ट्रांनी मला ओळखावे, म्हणून मी तुला माझ्या देशावर आणीन. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझे सेवक जे इस्रायलाचे संदेष्टे, त्यांच्याद्वारे पूर्वकाळी ज्याविषयी मी बोललो होतो आणि त्या काळी बहुत वर्षे त्यांनी ज्याविषयी असा संदेश दिला होता की मी तुला त्याजवर चाल करण्यास आणीन, तो तूच ना? प्रभू परमेश्वर म्हणतो, गोग इस्रायल देशावर चाल करील, त्या दिवशी असे होईल की माझ्या नाकपुड्या क्रोधाने फुरफुरतील. कारण मी ईर्षेने, क्रोधाग्नीने तप्त होऊन बोललो आहे की खरोखर त्या दिवशी इस्रायल देशात मोठा भूकंप होईल. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, वनातले पशु, जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी व भूमीवर राहणारी सर्व मनुष्ये माझ्या पुढे थरथर कापतील. पर्वत नष्ट होतील, कडे खचतील, हर एक कोट कोसळून जमीनदोस्त होईल. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या सर्व पर्वतांकडे त्याच विरुद्ध मी तरवार बोलावीन. प्रत्येकाची तरवार आपल्या भावावर चालेल. मरी व रक्तपात यांनी मी त्याचबरोबर वाद मांडीन. त्याचवर, त्याच्या सैन्यावर, पाऊस, मोठ्या गारा, अग्नी व गंधक यांची धो धो वृष्टी मी त्याचबरोबर असलेल्या अनेक लोकसमूहांवर करीन. या प्रकारे मी आपला महिमा व पवित्रता प्रगट करीन आणि बहुत राष्ट्रास माझी प्रत्यक्ष ओळख होईल. तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे.